महाराष्ट्र शासनाची महाज्योती फ्री टॅबलेट योजना. विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण, फ्री टॅबलेट व प्रतिदिवस 6 GB इंटरनेट डाटा सुद्धा देण्यात येत आहे. महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे संपूर्ण सत्य. या वर्षी 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नीट, JEE, MHT, CET तयारी करण्यासाठी टॅबलेट व ट्रेनिंग सुद्धा मिळणार आहे. कोण इलिजिबल आहे आणि कोण नाही, आणि अर्ज कसा करायचा, शेवटचे दिनांक काय आहे, A to Z संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे DS पवार. डिजिटल अधिकार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलमध्ये संपूर्ण सत्य माहिती समजून घ्या. चला मित्रांनो, संपूर्ण माहिती समजून घेऊया. हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महाज्योती यांच्या मार्फत ही योजना राबवण्यात येत आहे. JEE, नीट, MHCET 2028 परीक्षापूर्वी ऑनलाईन प्रशिक्षणाकरता या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE, नीट, MHCET बॅच 2026च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येणार आहे. या योजनेसाठी कोण पात्र आहात? विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावे. विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी. सन 2026 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभास पात्र राहतील. विद्यार्थी हा विज्ञान म्हणजे सायन्स शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेच्या प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्गात समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. अर्ज करण्याकरता कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे? आधार कार्डवरील पुढील बाजू व मागील बाजू सहित, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, इयत्ता 10वीची गुणपत्रिका, दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला लागेल किंवा अनाथ असल्यास अनाथाचा दाखला लागेल. या योजनेस कोण कोण पात्र आहेत? OBC, VJA, NTB, NTC, NTD, SBC हे सर्व या योजनेसाठी पात्र असतील. या योजनेच्या अटी व शर्ती जाणून घेऊ. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30/5/2026 आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे किंवा स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबत सर्व अधिकार व्यवस्थापक संचालक महाज्योती यांचे राहतील. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास 10वी मध्ये ग्रामीण भागातील असतील तर 60 व शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% जास्त अनिवार्य आहे. सदर प्रशिक्षणाकरता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट देणे बंधनकारक राहील. जे विद्यार्थी सदर कागदाची जाहिरात करणार नाही अशा विद्यार्थ्यांना निवड रद्द करण्यात येईल. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. खालील इथे संपर्क क्रमांक दिलेला आहे. अर्ज कसा करावा? महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. चला तर मग आपण संकेतस्थळावर जाऊ. हे बघा मित्रांनो, इथं असा तुम्हाला ही साईट ओपन होईल. इथं खाली आल्यावर आपल्याला तपशील इथं क्लिक करून पूर्ण तपशील वाचून घेणे. हे तपशील पूर्ण वाचल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या साईटवर बॅक घ्यायचं आहे. इथं रजिस्टर लिंक दिसेल. इथं आल्यानंतर इथे क्लिक करावे. इथे क्लिक केल्याच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन असा इंटरफेस दिसेल. इथे मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करून घेणे. इथे मोबाईल नंबर एंटर करा. जो नंबर असेल तो एंटर करून द्या
आणि सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक OTP व्हेरिफिकेशन करायचा आहे. इथे तुम्हाला एक 5 अंकाचा OTP येईल. तो सबमिट करून इथे सबमिट बटनावर क्लिक करा. इथं असं ॲप्लिकेशन एक ओपन होईल. ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट असे सर्व व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. पहिले ॲप्लिकेशन आपण ज्या शिक्षणासाठी ॲप्लिकेशन करणार आहोत तिथे क्लिक करायचं. जी साठी तुम्ही शिकणार आहात तर जीवर क्लिक करा. नीटसाठी शिक्षण करणार आहात तर इथं क्लिक करा आणि MSCET साठी करणार आहात तर इथं करा. इथं ॲप्लिकंट्स फुल नेम, फर्स्ट नेम पूर्ण इथे संपूर्ण फर्स्ट नेम लिहा. त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम. इथं फादर्स नेम, ॲप्लिकंट्स फादर्स नेम टाकायचं आहे. इथं फर्स्ट नेम, इथं मिडल नेम, इथं लास्ट नेम. त्यानंतर जेंडर, मेल असाल तर मेलवर क्लिक करा, फिमेल असाल तर फिमेलवर क्लिक करा. इथं तुमची जन्मतारीख जी असेल ती आधार कार्डवर संपूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायची. आर यू वन ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का? अनाथ असाल तर येसवर क्लिक करा किंवा अनाथ नसाल तर नोवर क्लिक करा. इथं अनाथ असाल तर संस्थेची पूर्ण माहिती भरावी लागेल. आर यू पर्सन विथ डिसेबल, आपण अपंग आहात का? जर अपंग असाल तर येसवर क्लिक करा, नसाल तर नोवर क्लिक करा. जर अपंग असाल तर इथं काय अपंगत्व आहे इथं तुम्हाला इथे टिक करावी लागेल. आता कॅटेगरी, तुमची जी कॅटेगरी आहे OBC असाल तर OBC क्लिक करा, VJ असाल तर VJ करा, NT असाल तर NTC असाल, NTD असाल, SB असाल, जी कॅटेगरी असाल ती इथे सिलेक्ट करून घ्यायची. जी कास्ट असेल ती कास्ट इथे तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. इथे इन्कम ग्रुपमध्ये क्रिमिलियर किंवा नॉन क्रिमिलियर एक सिलेक्ट करायचं. इथे आधार नंबर, पूर्ण जो आधार कार्ड आहे ॲप्लिकेशनचा तो पूर्ण आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा. इथं नॅशनॅलिटी इंडियन आहे, इथे इंडियनच राहू द्यायचे. डोमॅसिल ज्या जिल्ह्याचा आहे तिथला जिल्हा इथे सिलेक्ट करायचा. आता रेसिडेन्सी टाईल, अर्बन आहात का रुरल? अर्बन म्हणजे शहरी आणि रुरल म्हणजे ग्रामीण. ज्या भागातून असाल तिथं क्लिक करायचे. आता प्रेझेंट ॲड्रेस, इथं तुमच्या जिल्ह्याचं नाव जो असेल तो टाईप करा. इथं तहसील जी असेल तहसीलमध्ये तुमची तहसील इथं ॲड करून घ्या. विलेज, हाऊस नंबर, वार्ड नंबर, रोड नंबर, पिनकोड ही संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरून घ्या. आणि इथं तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर दिसेल. दुसरा अल्टरनेट मोबाईल नंबर, इथे एक अल्टरनेट मोबाईल नंबर ॲड करा. तसेच ईमेल ID ॲड करा. आपल्याला जी काही माहिती मिळणार आहे मोबाईलद्वारे किंवा ईमेलद्वारेच मिळणार आहे. आणि सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नेक्स्ट स्टेपला सेव्ह करून नेक्स्ट स्टेप ओपन करा. तर क्वालिफिकेशन डिटेल्स, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSE असेल तर CBSE वर क्लिक करा. स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्डवर क्लिक करा. आणि स्टेट बोर्ड ICS जे असेल ते इथे क्लिक करा. त्यानंतर पासिंग इयर 2026 इथे क्लिक करून घ्या. टोटल मार्क्स, इथे तुमचे जेवढे टोटल मार्क्स आहे इथे संपूर्ण मार्क टाका. त्यापैकी तुम्हाला इथे मार्क्स ऑफ इथे जितके मार्क पडलेले आहे, समजा तुमचे टोटल मार्क्स आहे 700, त्याच्यातून तुम्हाला पडलेले मार्क्स आहे 500. इथे खाली टक्केवारी ऑटोमॅटिक येऊन जाईल. इथे सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नेक्स्ट च्या आपली याच्यावर चालल्या जाईल. आता डॉक्युमेंट्स आपल्याला काय काय लागतील हे तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित सांगतो. फोटो साईज ओनली JPG इमेज लेस दॅन 200 KB पेक्षा जास्त नसावी, त्यापेक्षा कमी टाकू शकता. इथे चूज फाईलवर अपलोड इमेज करायची. इथे समोर डॉक्युमेंट अपलोड होईल. सिग्नेचर 200 KB पेक्षा जास्त नसावी. इथे स्टुडंटचे मागून और पुढून दोन्हीकडूनही इमेज अपलोड करायची आहे आधार कार्डची. इथे संपूर्ण आधार कार्ड व्यवस्थित अपलोड करून इमेज
अपलोड करून घेणे. कास्ट सर्टिफिकेट इथे चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. अपलोड इमेजवर क्लिक करून ते अपलोड करून घ्यायचं आहे. व्हॅलिडिटी संपूर्ण फाईली 200 KB पेक्षा जास्त नसाव्या. SC मार्क सर्टिफिकेट जे तुमचं 10वीचं मार्क सर्टिफिकेट आहे, जे नसेल आता येणार आहे ते इथं अपलोड करून डॉक्युमेंट सबमिट करायचे. इथं डिस्क्रिप्शन दिलं आहे, इथं क्लिक करायची आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. अशी संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यायची. कोणतीही अडचण आल्याच्या नंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ जर चांगला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशीच तुम्हाला संपूर्ण सत्य माहिती ह्या चॅनलद्वारे देण्यात येईल.